श्रेया पुन्हा एकदा हां माझे नाव भूमिका शिंदे आहे. तुमचं प्रोजेक्टचं नाव सांगा. पहा 6वीचे विद्यार्थी आहेत. यांनी काय केलंय, हा आज सायन्स डेचा एक छानसा शरीरावरचा प्रोजेक्ट, रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था, श्वसन संस्थेवरचा हा प्रोजेक्ट आहे. तर याच्यामध्ये यांना दाखवायचं आहे असं की आपण श्वास घेतो आणि आतमध्ये ऑक्सिजन घेतो. ऑक्सिजन घेतला असता हा जो ऑक्सिजन आहे ना, हा जातो इथे फुफ्फुस मध्ये, आपल्या ह्या लंग्स मध्ये जातो. इथे अल्व्हिओलीज असतात. अल्व्हिओलीज म्हणजे गोटे असतात की नाही, गोट्याच्या आकाराचे छोटे छोटे असे फुगे इथे असतात. आपण श्वास घेतला की ते गोट्यांचे फुगे जे असतात फुगतात आणि आतमध्ये ऑक्सिजन जातो. त्या गोट्यांच्या फुग्यावर छोट्या छोट्या ट्यूब्स असतात. कशाच्या असतात? रक्ताच्या नळ्या असतात. त्या रक्ताच्या नळ्यामध्ये तो ऑक्सिजन जातो चाळून चाळून आणि राहिलेला कार्बन डायऑक्साईड वायू उच्छवास करतो, म्हणजे परत वास बाहेर काढतो, हवा बाहेर काढतो, म्हणजेच आपला कार्बन डायऑक्साईड पुन्हा बाहेर निघतो. अशा प्रकारची ही संस्था त्यांनी सांगितलेली श्वसन संस्था. हा इथे नोझल कॅव्हिटी आहे, म्हणजे नाकाचा एक भाग आहे तो. त्यानंतर त्याच्या खाली भागाला हे फरेन्स आहे, खाली लरेन्स आहे, म्हणजे आपले साऊंड बॉक्स आहे तो, जिथून आवाज येतोय बोलल्यावर. त्यानंतर मग हे दोन्हीही लंग्स आहेत. एवढं झालं की हे दोन्हीही छोटे छोटे आपले हे लंग्स आहेत, म्हणजे आपले फुफ्फुस आहेत. आणि त्याची ही जी ट्यूब आहे ना, त्याला म्हणायचं ब्रोंकाई म्हणायचं. ब्रोंकाई, ज्यांना सर्दी होते की नाही, ती सर्दी याच्यामध्ये आहे ना, ती शेंबडी म्हणतो आपण त्याला, याच्यामध्ये जाऊन बसते आणि ती खोकल्याच्या नंतर इथून बाहेर यायला लागते. पण जेव्हा काही जणांची ती जागेवरच कडक होते, तर त्याला तो आजार झालेला असतो, त्याला म्हणायचं फायब्रोसिस ब्रोंकाई नावाचा आजार. हे कडक व्हायला लागतात. इथले हे जे छोट्या गोट्या आहेत त्या कडक होतात. त्यांना हवा श्वासोश्वास घेता येत नाही आणि मग त्यांना खूपसाला त्रास होतो, श्वास घ्यायला त्रास होतो, त्याला दम लागतो. मग तसल्यांना आजार झालेला असतो फायब्रोसिस ब्रोंकाई, म्हणजेच त्या मधल्या नळ्या कडक होणे. धन्यवाद. इथे यांच्यासाठी टाळ्या.